तमिळ वेलफेअर असोसिएशन पुणेतर्फे तमिळ नवीन वर्षाच्या आनंदोत्सवानिमित्त सुमधुर गीतांच्या, नृत्यांच्या व स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे नुकतेच करण्यात आले होते। यावेळी दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले। कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आशा कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेडचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट CN रविशंकर उपस्थित होते। तसेच यावेळी पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप, वानवडी प्रभागचे भाजपा अध्यक्ष महेश मुंडे व दिनेश होले, तमिळ वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अरविंद पिल्ले, सचिव संतोष कुमार, फोरसाईट महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र पिल्ले, एन मूर्ती केसवाल, जीवन पिल्ले, शंकर पिल्ले, श्याम पिल्ले, दिनेश पिल्ले, विजय कुमार स्वामी, राजेश पिल्ले, नारायण पिल्ले, नंदगोपाल पिल्ले, श्रीधरन पिल्ले, चंद्रशेखर पिल्ले, संजीवनी मुनस्वामी, शर्मिला पिल्ले, राणी मुनस्वामी, परिमला पिल्ले, जयश्री पिल्ले, विजयलक्ष्मी पिल्ले, श्रेयस पिल्ले आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी तमिळ भाषिकांसाठी काम करणाऱ्या विविध व्यक्तींना पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले। तमिळ वेलफेअर असोसिएशनचा मुख्य उद्देश पुण्यातील तमिळ भाषिकांना एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण होऊन सुखदुःखावेळी एकमेकांना मदत करणे हा आहे। यावेळी प्रशांत जगताप म्हणाले की तमिळ नागरिकांमुळे महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठा वाटा आहे। यावेळी आनंदराज म्युझिकल ग्रुप अँड इव्हेंट मॅनेजमेंट तर्फे प्रसिद्ध तमिळ गीते, हिंदी गीते व नृत्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला। यामध्ये दिवंगत अभिनेते मनोज कुमार यांना आदरांजली वाहण्यात आली। या कार्यक्रमाचे आयोजन व संकल्पना आनंदराज म्युझिकल ग्रुप अँड इव्हेंट मॅनेजमेंटचे जीवन पिल्ले व शर्मिला पिल्ले यांची होती। कार्यक्रमाचे प्रास्ताविक तमिळ वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अरविंद पिल्ले यांनी केले। या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जीवन पिल्ले व शर्मिला पिल्ले यांनी मानले। कार्यक्रमास प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। मी अरविंद राजेंद्र पिल्ले, संस्थापक अध्यक्ष तमिळ वेलफेअर असोसिएशन वानवडी पुणे। आमच्या इथे दरवर्षी 14 एप्रिल हा नूतन वर्ष म्हणून तमिळ लोकांना मानला जातो आणि 14 एप्रिलला आंबेडकर जयंती पण असते बाबासाहेबांची, त्यामुळं रस्ते सगळे बंद असतात। त्यामुळं 14 एप्रिल सोडून पुढील एखादा आठवडा सोडून आम्ही हा कार्यक्रम नियोजित करतो की सगळ्यांना येण्यासाठी सोयीस्कर व्हावं। आणि उद्देश असा या असोसिएशन काढण्यामागं मुली सगळ्या लग्नाच्या घरी पडलेल्या आहेत, काय त्यांचे लग्न वेळेत व्हावेत ह्याच्यासाठी संस्था ही प्रयत्नशील आहे। त्याच्यासाठी संस्थेने मॅरेज ब्युरो सुरू केला। नंबर 2, परिस्थिती अशी आहे, एकीकडं श्रीमंत आणि एकीकडं गरीब आणि तिसरं मध्यमवर्गीय असे 3 तुकडे पडलेले। त्यामुळं सगळ्यांना एकत्रित आणून कसं समन्वय साधता येईल, त्यांना त्यांची अडचणी कशा सोडवता येतील असोसिएशन हे प्रयत्न करते। एखाद्या घरात कोणी आजारी आहे त्यांना कशी मदत करता येईल, एखाद्या घरी मुलांचे ॲडमिशन होत नाही त्यांना कशी मदत करता येईल, अशा पद्धतीने अनेकविध संस्था ही मदत करत असते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या जातीत किंवा परजातीत मय्यत जर झाली तर आमचे एकूण कार्यकारिणीमध्ये 25 सभासद कार्यकारिणीत आहे आणि 25च्या 25 सभासद यांनी ती मय्यत अटेंड करायची। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आमचा की असोसिएशन काढायचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मय्यतीला आपण अटेंडन्स द्यायचं, मय्यतीचा कार्यक्रम पूर्ण करायचा। त्याला कारण असं आहे
जे तामिळ लोकांना जी विधी असतात त्या विधी परिपूर्णरित्या होत नव्हत्या. खर्च अफाट सांगत होते, त्या सगळ्यांना मी बांध घातलेला आहे. मैतीचा खर्च 6 ते 7 मध्ये पूर्ण व्हायला पाहिजे, हा पूर्ण हेतू. आणि त्या कुटुंबात मयत गॅसमध्ये सोडायची, कागणी द्यायची, कॅलिटरीवर द्यायचं, हे त्या कुटुंबाने ठरवायचं. त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहतो. त्यातल्या त्यात महत्त्वाचं असं, त्या कुटुंबाकडे जर मयत करायची ऐपत नसेल तर संस्था हे सगळं खर्च करून मयतीची पूर्ण जबाबदारी घेते आणि नैतिकतेने पार पाडते. धन्यवाद. तमिळ वेलफेअर असोसिएशन वानवडी, घोरपडी तथा हडपसर या सगळ्या मंडळींनी एकत्रित येऊन या ठिकाणी कामकाज करत आहे. वेलफेअरचे 4थं वर्ष आहे. आजच्या कार्यक्रमात त्यांनी मला बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. त्यांच्या वर्धापन दिनाला हार्दिक शुभेच्छा देतो. नुकतंच तमिळ नवीन वर्ष सुरू झालं आहे. सगळ्या तमिळ बांधवांना, भगिनींना या नवं वर्षाची हार्दिक शुभेच्छा. मागची 200-250 वर्ष आले, साधारण 6-7 पिढ्या तमिळ मंडळीची तमिळनाडूवर इथं शिफ्ट होऊन पुण्याच्या, महाराष्ट्राच्या काही विकासामध्ये योगदान देत आहेत. याचा आम्हाला निश्चित अभिमान आहे. आम्हाला खात्री की इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटमध्ये, देशाच्या सुद्धा डेव्हलपमेंटमध्ये तमिळ बांधव मोठ्या संख्येने तमिळ काही करू शकतो तुम्ही म्हटलं. हां, कारण मी सांगितलं की देशात 223 देश आहेत, त्याच्यापैकी 3 देश तमिळनाडू म्हणजे सिंगापूर असेल, मलेशिया असेल, त्याचबरोबर श्रीलंका असेल, याच्यामध्ये तिथली प्रमुख 3rd लँग्वेज ही तमिळ आहे. म्हणजे तिथल्या मेट्रोमध्ये प्रवास करताना सुद्धा तिथल्या सिंगापुरी भाषेत पहिला अनाऊन्समेंट होती, मग इंग्लिशमध्ये होती आणि त्याच्यानंतर तमिळमध्ये होती. त्याच्यामुळं तमिळ बांधव तिथे गेल्यानंतर तिथल्या गव्हर्नमेंटला सुद्धा मजबूर करू शकतात की यस, आमची ताकद एवढी मोठी की तुम्हाला आम्हाला बरोबर घेऊन जावं लागेल. आणि याचा आम्हाला अभिमान आहे, कारण की तिथे गेल्यानंतर तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे आणि म्हणूनच गव्हर्नमेंटला ही अधिकृत भाषा म्हणून स्वीकारायला लागेल. त्याच्यामुळं इथे पुढच्या काळामध्ये तमिळसुद्धा काही पण करू शकतात याची मला खात्री आहे. नमस्कार, मी प्रतिभा पाटील, सामाजिक कार्यकर्ती. आज हा जो कार्यक्रम इथं वानवडीमध्ये आयोजित केलेला होता, तामिळ वेलफेअर या संस्थेने खूप उत्कृष्ट आणि छान पद्धतीने, कारण की तामिळ लोकांकडनं आदर्श घेण्यासारखं आहे. कारण की ते कुठल्या क्षेत्रात काम करत नाही असं नाही. ते ज्यावेळेस आपल्या घरात एखाद्याचा मृत्यू होतो त्यावेळेस सुद्धा ती संघटना जाऊन त्यांच्यापर्यंत जाते, घरातल्या लोकांपर्यंत, आणि त्यांना सात्वन करून जे काही अंत्यविधीचं साहित्य लागत असतं तेही संघटना करत असते. अशी एकमेव मी संघटना पहिल्यांदाच आज ऐकण्यात आली. त्याबद्दल खरोखर ह्या वेलफेअर तामिळ लोकांचं खूप खूप अभिनंदन, आणि त्यांनी असंच कार्यरत राहावं एवढंच मी प्रभूचरणी प्रतिज्ञा करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी दिनेश प्रसाद फुले, वानवडीमध्ये सामाजिक राजकीय क्षेत्रात गेले 25-30 वर्ष कार्यरत आहे. आमचा वानवडी भाग हा म्हणजे भारताचा एक छोटं रूप आहे. इथं भारतातल्या प्रत्येक राज्याचे नागरिक राहतात आणि विशेषतः तमिळ राज्यातील आणि तमिळ भाषिक नागरिक, हे वानवडी असेल, आमचं घोरपडी असेल, कॅम्प असेल, रामटेकडी असेल, आणि विशेषतः वानवडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राहतात. किल्ले परिवार असेल आणि त्यांचे सर्वच सहकारी असतील. तमिळ समाज हा वानवडीच्या एकंदरीत सर्व सांस्कृतिक, सामाजिक, राजकारणाशी आणि उद्योग क्षेत्रामध्ये सगळ्यांची एकरूप झालेला असा समाज आहे. आज नवीन वर्षानिमित्त मी सर्व तमिळ बांधवांना, भगिनींना आणि संपूर्ण देशवासियांना मी मनपूर्वक नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. जाने
किधर जा रही हो जरा पास आओ तो चैना 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 जाए। बैठ जाऊं मैं आज तो ऐसे फूल बगिया में महके है जैसे बादलों की मैं ओढ़ू चुनरिया झूम जाऊं मैं बन के बावरिया अपनी छोटी में पाल लूं दुनिया। दिल है छोटा सा छोटी